बया ह्या पप्पानी बी मला म्हणले दसऱ्याला ये बाई तुला कपडे घेतो तुझ्या लेकाला कपडे घेतो आणि नुसता आल्यापासून चिखला तर पावसा पाण्यात तिथं सायबीन काढायला लावली. अर्धी सायबीन गेली पावसाने वाहून आणि जी होती ती सगळी मला काढायला लावली. इथं बाया भेटणार म्हणून मला बोलवलंय वाटतं. माझ्याकडून ह्यांनी सोयाबीनच काढून घेतली 4-5 हजाराची आणि 200ची साडी आणि शिवांशला 100चा ड्रेस हवाली करते ना. आता नवऱ्याचा कशाला फोन आला काय माहिती दुकावर आज मीठ चोळायला. हॅलो कुठे मी होय सध्या ते ऍक्च्युली आता दसरा आणि दिवाळी आली आहे ना तर पप्पानी मला दसऱ्याचे पण आतापर्यंत म्हणजे कपडे घेतले नव्हते ना. म्हणजे ते ऍक्च्युली त्यांचं ना लोन म्हणजे हे त्यांचं अकाउंट आहे का ते थोडं ऍक्च्युली थोडं प्रॉब्लेम मध्ये होतं ना. ते टॅक्स इन्कम टॅक्सची रेड पडली होती ना पप्पा. माझ्या बापाकडले पैसा आहे लय मोठ्या गाड्या आहेत शोरूम आहेत बँक आहेत हो मग तसलंच आहे ना. पण ते काय झालं ते पप्पाचं म्हणजे लोन बँकेने म्हणजे मागत म्हणजे नाही म्हणजे पप्पाचा अब्जावधीचा हे ना त्याच्यामुळे इन्कम टॅक्सची रेड पडली होती पप्पावर. आम्ही त्याच प्रॉब्लेम मध्ये होतो. आता झालंय सॉल्व मॅटर 2 करोड का काय देऊन सॉल्व केलं पप्पानी. तर कपडे नव्हते तर पप्पा म्हणले चला आपण काय करू डायरेक्ट अमेरिकेला जाऊ आणि तिथून कपडे आणू. आता मी माझी साडी आणि माझे कपडे म्हणजे तुम्ही आता मी तिकडे आले का शिवांशचे कपडे ते तुम्हाला काय वाटन हे तर 100ची शर्ट आहे आणि इथं 200ची जीन्स आहे रोड साईडची. तू ज्या नॉडीच्या दुकानात घेतीस का कपडे त्याच्या समोरच रॉकीचं दुकान आहे मी तिथं घेणार आहे कपडे. हा मी तिथं नाही मी अमेरिकेला गेले पिकाचूच्या शोरूमला. अयो आम्हाला माहितच नाही काय नॉडीची कितीस तू कपडे. म्हणजे ते म्हणजे काय मॅटर काय आहे माझ्या पप्पाला असं जास्त म्हणजे असं हवा केलेली आवडत नाही ना त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम येतो. मग हवाचं काय आलं त्यात नॉडीच्या दुकानात शॉपिंग करतेस तुम्हाला माहित नाही. अहो ते नॉडीच्या दुकानात काही चांगला माल नाही. आता आम्ही त्याच्या नाहीत आता आम्ही पिकाचूच्या दुकानात जातो. नॉडी काही सुद्धा चांगला माल आणणं गेलाय. आता आम्ही चेंज केलं दुकान त्याचं महाग आम्ही गेल्या दिवाळीपर्यंत तिथूनच घेत होतो पण आता पिकाचूच्या तिकडे चाललो. तुला ते गपलती माहिती का गपलतीने तर लयच भंगार माल आणला. आपला गप्पू आहे गपलती उर्फ गप्पू म्हणा. हा तो चांगला माल आणलाय तिथं कर शॉपिंग तुला करायची असली 350 रुपयाला साडी चांगली. आणि दिवाळीचा सेल नाही का लागलाय हा बरं 250ला 4 आहेत. बाय 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 बरोबर मी लगेच पप्पाला म्हणते जाते. मला माहिती ना सगळ्या गोष्टी माहिती मला. असं का वाटतं तू सोयाबीन काढतीस म्हणून. नाही मी आणि सोयाबीन मी शेतामध्ये पाय सुद्धा ठेवला नाही. तुम्हाला वाटत दसऱ्याला गेली आणि आता दिवाळीपर्यंत राहायचं म्हणते तिकडे नक्की बापाची सोयाबीन काढू लागते पण बिलकुल नाही. मी अशी माझ्या बेडवरून खाली पाय सुद्धा ठेवला नाही. त्याच्यामुळे मला दिवसातून 100 फोन करते काय की न्यायला. अहो म्हणजे तुम्हाला करमायचं नाही ना मला लय करमत आहे फुल एकदम एन्जॉय मध्ये. आता दिवाळी आली लक्ष्मी मी तुमच्या घरी पाहिजे ना म्हणून म्हणलं. त्याला काय असतं दिवाळीच्या आदल्या दिवशी मग नगर आता या तुम्ही न्यायला आज रात्रीपर्यंत तर याच. आणि ते अमेरिकेला जायचं लय मोठं राहिलंय मला एवढं व्हायचंच नाही. अमेरिकेला जायचं काय केलं सुट्टी अमेरिकेला जायचं होतं पण आता मी तुमच्याकडे काम करून आपण दोघं सोबत जाऊ अमेरिकेला. नाही पप्पा फक्त माझं तिकीट काढते दुसऱ्याचं काढत नाही. तिकीट नाहीत हा बसने जायचं काय म्हणजे एरोप्लेनला मला माहित नाही ना ऍक्च्युअली सगळं मॅनेज पप्पाचा मॅनेजर करतो ना त्याच्यामुळे आम्हाला काही एवढे आयडियाच नाही त्याची. बरोबर चालतंय ठेवू का मला थोडं इम्पॉर्टंट मीटिंग आहे माझी. हो काढा शेण काढा म्हशीचं ठेवू. ह्यांना कळालं काय गाड्या माझ्या अवतराहूनच कळत असं काय डूस होऊन जाते इथून सोयाबीन काढू आणखीन एवढं वावर काढायचं 1.5 एकर राहिले.